गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या परिस्थितीमध्ये या भागातल्या प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका आम्हाला घेते। अरे रणजित भैया आमदार असू दे नसू दे, पण मी आज सांगतो या महाराष्ट्राचा पालकमंत्री आमचा रणजित भैयाचा आहे। आता पालकमंत्री काय म्हणले? माड्याचा पालकमंत्री रणजित शिंदे। मला लक्षात आलं ती बारकी पोर गोट्या खेळती ती बघा, हारल्यावर कसं असतं, उलुलुलू तू जिंकला, तसं ती त्याला म्हणते उलुलू तूच पालकमंत्री लगा काय लगा। 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला, तर त्यानंतर 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारबाबत माढा तालुक्यातील मतदारांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेत माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं। परंतु अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरून देखील रणजित शिंदे यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला। याच माढा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी 6 वेळा मोठ्या मतांनी विजय संपादन केल्याचं दिसून आलं आहे। परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह कांदा निर्यात बंदी, कृषी मालाला रास्त भाव मिळत नसल्याची नाराजी आणि शरदचंद्र पवार पक्षाबद्दल निर्माण झालेली सहानुभूती याचा मोठा फायदा आमदार अभिजित पाटील यांना झाला आणि अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा रणजित शिंदे यांचा प्रयोगही फसला। निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पिंपळनेर येथे आयोजित संवाद बैठकीत बोलताना रणजित शिंदे समर्थकांनी पराभवाची कारण मीमांसा मांडतानाच देशात मोठा असलेल्या पक्षात प्रवेश करावा असा आग्रही धरला होता। पुढे काही महिन्यांपूर्वी रणजित शिंदे, विक्रम शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांच्यासह अनेक शिंदे समर्थकांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केल्याचं दिसून आलं। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर रणजित शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी माढा तालुक्याच्या राजकारणात आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यास सुरुवात केली होती। एकीकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माढा तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक, तर दुसरीकडे आमदार अभिजित पाटील यांच्यासह माढा तालुक्यातील पारंपरिक शिंदे विरोधक यांना रोखण्यासाठी रणजित शिंदे, माजी सभापती विक्रम शिंदे यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या साथीने केलेले मायक्रो प्लॅनिंग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत प्रभावी ठरल्याचं म्हटलं जात आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात गावभेट दौऱ्यादरम्यान रणजित शिंदे हे जसे आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेताना दिसून आले, तसं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेला रणजित शिंदे यांचा भाजपा प्रवेश माढा तालुक्यातील जनता स्वीकारणार का याचं उत्तरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिंदे समर्थकांनी संपादन केलेल्या विजयानं दिलं आहे असंच म्हणावं लागेल। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यात घेतलेल्या प्रचार सभेदरम्यान रणजित शिंदे यांचा उल्लेख माढा तालुक्याचे पालकमंत्री असा केला होता आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या या विधानाची चर्चाही त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून आली होती। या विधानाची मोठी खिल्ली देखील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी उडवल्याचं दिसून आलं। एकीकडे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा झालेला पराभव हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मनावर घेतल्याचं दिसून आलं आहे, तर माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते हे मोहिते पाटील यांना जोरदार विरोध करताना दिसून येतात। सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मागील 16 वर्षापासून मोहिते पाटील आणि माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यातील राजकीय वितुष्ट सोलापूर जिल्ह्यानं अनुभवला आहे।
4 महिन्यांपूर्वी भाजपत गेलेल्या रणजित शिंदे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काका संजय मामा शिंदे यांच्या साथीनं माढा तालुक्यात शिंदे समर्थकांचे निर्विवाद वर्चस्व अबाधित असल्याचं दाखवून दिलंय. तर नुकतेच देशात नंबर 1 सहकारी साखर कारखाना अशी प्रतिमा असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पार पडलेली बिनविरोध निवडणूक भाजपच्या माध्यमातून शासन दरबारी विविध विकास कामांसाठी सुरू केलेला पाठपुरावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मिळू लागलेले पाठबळ रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी प्लस पॉइंट ठरू लागलाय. भाजपकडून खासदार मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांना रोखण्यासाठी रणजित शिंदे यांना बळ देण्याची निर्माण झालेली आवश्यकता लक्षात घेत विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जागी रणजितसिंह शिंदे यांना संधी दिली जाणार का याची उत्सुकता त्यामुळेच आता माढा तालुक्यातील शिंदे समर्थकांना लागून राहिली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात माढ्याचे पालकमंत्री रणजितसिंह शिंदे असे विधान केल्यानंतर विरोधकांकडून त्याची खिल्ली उडवण्यात आली होती. आता रणजित शिंदे यांना विधान परिषदेचे आमदार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील अशीच अपेक्षा शिंदे समर्थकांकडून व्यक्त होत आहे.